ही लिखित साधने कुठली कुठली आहेत आपण यात पाहणार आहे. दरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळ, व्यवहारपत्र, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्र, ग्रंथचरित्र, परदेशी प्रवाशांचे प्रवास वर्णन, बखरी व तावारीख. तर आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्या काळात देवनागरी, अरेबियन, पार्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथा, ग्रंथ, फर्मे हे इतिहासाची घटनाची माहिती मिळते. तसेच खाण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण स्मारक यांच्यातूनही आपल्याला माहिती मिळते. साहित्याला इतिहासाची लिखित साधने म्हणतात. या सर्व साहित्याला इतिहासाची साधने म्हणतात.